अनेक वेळा लोक दिवस दिवस काढून टाकतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा आपण बघतो की हे गुन्हेगार इतके सराईत आहेत की 10-12 राज्यातल्या बँक अकाउंट्स मधून ते पैसे एका दिवसात ट्रॅव्हल करून कुठल्या तरी परदेशातल्या अकाउंटमध्ये जातात आणि ते अशा देशामध्ये जातात की ज्या देशाशी आपला करार नाही आहे त्यामुळे ते पैसे आणणं फार कठीण जातं. म्हणून वेळेत या संदर्भातली माहिती देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला असं वाटतं की हे जर आपण केलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सायबर फ्रॉड्सला आपण त्या ठिकाणी डिसायफर करू शकू आणि त्याच्यावर आपण काम करू शकू. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यात किती सॉफिस्टिकेशन आलं तरी देखील प्रत्येक सायबर क्राईम आपला डिजिटल फुटप्रिंट तयार करत असतो. त्यामुळे आपणही त्यापेक्षा अधिक एक स्टेप पुढचं तंत्रज्ञान वापरून तो डिजिटल फुटप्रिंट शोधून काढतो आणि गुन्हेगारांना त्या ठिकाणी अटक करतो. म्हणून माझी आपल्या मार्फत सर्व नागरिकांना विनंती आहे की सायबर क्राईमच्या संदर्भात, सायबर फ्रॉडच्या संदर्भात, फायनान्शियल फ्रॉडच्या संदर्भात, ऑनलाईन फ्रॉडच्या संदर्भात, लॉटरीजच्या संदर्भात खूप सजग राहिलं पाहिजे. आणि कधी चुकून फसवणूक झाली तर जेवढ्या अति तात्काळ 1930 किंवा 1945 वर आपण कॉल करू तेवढ्या तात्काळ आपले पैसे या ठिकाणी परत मिळतील. हे पुन्हा एकदा नागपूर पोलिसांनी हे जे चांगलं कार्य या ठिकाणी केलं आहे त्यांचं अभिनंदन करतो. ज्या लोकांचे पैसे परत मिळालेले आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि पुढे त्यांनीही अशा प्रकारे पोलिसांचे अँबॅसेडर म्हणून, राजदूत म्हणून इतरांनाही जागृती करावी अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर सायबर गुन्हेगारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. सायबर फ्रॉडमध्ये गोल्डन अवर असतो असंही फडणवीस यांनी म्हटलं. नागपुरातून ते बोलत होते. लोकांनी याबाबत जागृत राहिलं पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आपण बघितलं नुकताच त्यांनी हा संवाद साधलेला आहे. नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी संवाद साधत होते. दरम्यान त्यांनी